मराठी मुलांचा तळतळाट घेऊ नये, जरांगेंचं विधान. माजी कृषी मंत्री कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर. समृद्धी शक्तीपीठ महामार्गासाठी लाखो कोटींचा खर्च होतो, मग शेतकऱ्यांसाठी 5000 कोटी देण्याची तयारी का नाही, कोकाटेंचा सवाल. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव. 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. दोषींवर कडक कारवाई होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. अमरावतीतील दुर्घटनेची मंत्री बावनकुळेंनी घेतली दखल. संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश. मृत बालकांच्या नातेवाईकांची पाठीशी सरकार उभं राहणार, बावनकुळेंची माहिती. आता जास्त काम करू शकत नाहीत, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ म्हणत गडकरींनी आरोग्य आणि योगावरही दिला भर. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार राहणार उपस्थित. महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवर समित्यांच्या वाटपावरही होणार चर्चा. महाराष्ट्रात अजून 5 ते 6 शहरात छात्रों की गूंज कार्यक्रम होणार असल्याची माहिती. नागपूर आणि मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार कार्यक्रम. देशभरात 500हून अधिक शहरात कार्यक्रम घेण्याची आता काँग्रेसची तयारी. नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती. श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 45 जणांवर उपचार सुरू. 11 जणांना डिस्चार्ज तर 8 जण ICU मध्ये दाखल. वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप. लाडकी बहीण योजनेतून सरकार एका हातानं पैसे देते आणि महागाई वाढवून दुसऱ्या हातानं पैसे परत घेते. अकोटमध्ये महिलेनं मांडली व्यथा. लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी. अहिल्यानगरातील जामखेड आनंद मेळाव्यात थरारक घटना. लोखंडी सुरक्षा कडी उघडल्यानं पाळण्यातून तरुणी कोसळली. अपघातात तरुणीला दुखापत. मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत. RTO तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअप ग्रुप. हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट. नाला सोपाऱ्यात भातावर उंदरांचा ताव. छत्रपती संभाजीनगरातील बोडके काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असतानाच उंदरांचा वावर. तर वैजापूर कचेरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या. दिवसेंदिवस अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील घटना. रस्ता खचल्यानं वाहनांच्या अपघाताचा धोका. ऐन गणेशोत्सवापूर्वी पुन्हा वाढला. तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी. ढगाने वेढलेले पर्वत आणि घनदाट जंगलातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल. बंगळुरू मार्गावरील घाटात वंदे भारतची यशस्वी चाचणी. ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त दहशतवादी तळ पाकनं पुन्हा उभारला. जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी. मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मिन शेख यांचं नाव. बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकात 7 वर्ष केलं संपादन.